नमस्कार, मी युवराज चाळके, अध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना कोल्हापूर जिल्हा। दिनांक 15 मे 2025 पासून आम्ही बेमुदत आंदोलन चालू केलेलं आहे। सदर आंदोलनातील मुख्य मागणी आहे ही तांत्रिक वेतन श्रेणीची। सन 2012 पासून आमच्या विभागामध्ये सिव्हिल डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनियर यांची भरती केली जात आहे, परंतु त्यांची जी वेतन श्रेणी आहे ती तांत्रिक नसल्यामुळे ती क्लार्क स्वरूपातली आहे। त्यामुळं हे कर्मचारी जे नवीन भरती झालेले आहेत हे काम सोडून जातात, अन्य विभागात ते जॉब पकडतात, कारण तिथं आहे टेक्निकल काम। त्यामुळे त्यांना तिथं टेक्निकल पदाचा वेतन श्रेणी मिळते आणि इथं ती वेतन श्रेणी नसल्यामुळे इकडं त्याचा परिणाम असा होतो की इथं पदं रिक्त होत आहेत। रिक्त पदाचा परिणाम असा होतो की 1994चं काम आणि 2024चं काम याच्यामध्ये 1000 पटीनं तफावत निर्माण झालेली आहे। आता विभागाची परिस्थिती अशी झाली आहे की काम जास्त आणि कर्मचारी कमी। अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यामुळं नागरिकांची जी कामं आहे ती वेळेत पूर्ण करणं याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची दमछाक होते, अधिकाऱ्यांना सुद्धा त्रासस्थान निर्माण होतो। त्यामुळे राजपत्रित अधिकारी संघटनेनं सुद्धा याला पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याचबरोबर विभागाचा आकृतिबंध सुद्धा जो आहे तोही शासनाने अमान्य केलेला आहे। आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 736 गावांचा ड्रोन सर्वे पूर्ण झालेला आहे। तर 736 गावाला काही तालुक्यामध्ये 150 गावांना एकच कर्मचारी आहे। त्यामुळे त्या गावातील कर्मचारी त्या कार्यालयाला भेट द्यायला जरी आलेत तरी त्यांना फक्त बोलण्या इतपतच कर्मचाऱ्याची वेळ राहील, त्याचं काम पूर्ण करण्यासाठी वेळ राहणार नाही। तरी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या मागण्या आम्ही 2012 पासून मागण्या मांडत आहोत त्या पूर्ण कराव्यात, जेणेकरून नागरिकांची कामं वेळेत होतील आणि आम्हाला संप थांबवून कामावर परत जॉईन होता येईल। धन्यवाद।